व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले या गावातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र आणि जिथपर्यंत त्या माईकचा आवाज जातोय तिथपर्यंत घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, सगळ्यात पहिल्यांदा ही निवडणूक जाहीर झाल्याच्या नंतर साहेब आपण बघतोय, आपण ही सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन रॅली काढून आपला अर्ज दाखल केला. काल प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्ज त्या ठिकाणी दाखल झाला आणि ती अर्ज दाखल झाल्याच्या नंतर काही सामान्य लोकांचे साहेब मला फोन यायला सुरू झाले. कारण मनातनं आलेली गर्दी जी असते त्याच्यामध्ये आणि पैशाचा प्रचंड वापर करून, पूर्ण यंत्रणा वापरून जमा केलेली जी गर्दी असते, मला वाटतं तिचा भांडाफोड कसा होता एक उदाहरण तुम्हाला या ठिकाणी मी दाखवून देतो. ही कालच आहे. मी माझ्या थांबा जरा दाखवतो अजून एक बरोबर. तुमच्याकडे मोबाईल आहे काय काय वयस्कर माणसाकडे होय का? समजाकडे आहे. धाराशिवला आहे मी आता सध्या. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? हा, शरद पवारचा. त्यांच्या प्रचारासाठी आलेला माणूस आहे हल्ली वाजवायला. गाव कोणतं म्हणले? टाकळी टाकळी करिंदर टाकळी. खासदार कोण वाटतं तुम्हाला? खास ह्या वाटत ओमराजे म्हणा. ओमराजे किती कमीत कमी 2च्या पुरून येईल साहेब. राष्ट्रवादीच्या. कोणती राष्ट्रवादी? ही अजित पवार गटाची राष्ट्रवादी. अहो कसं झालंय साहेब, तुम्हाला माहित आहे का? शरद पवारची जी राष्ट्रवादी आहे का, ही खंडाची राष्ट्रवादी आहे शरद पवारांची. आणि अजितदादाची राष्ट्रवादी आहे का, ही डुप्लिकेट राष्ट्रवादी आहे. हा, तुम्ही जोडलेली आहे राष्ट्रवादी. मग हे बांधबीने आला ना चोरून त्यांनी साहेब. बांधबी चोरून नेले का? शिवसेना बाळासाहेब हिंदू सम्राट राजे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धवजी ठाकरे साहेब. मग हा, मग शिंदे सरकार म्हणते की आमची? हे नाही, शिंदे सरकार काय म्हणे. ही ठाकरेची शिवसेना आहे, मग ठाकरे साहेबाची. आणि शरद पवारची राष्ट्रवादी आहे. मग त्यावेळेस महाविकास आघाडी का? नाही, आमच्याकडे इथे ओमराजे चालला पाहिजे. अजून बारला नाही. बघा गंमत बघा, पैसे घेऊन हलगी वाजायला त्यांच्या सभेत आले. गमजा त्यांचाच घातलाय. टोपी बी आहे आणि सांगतोय काय. गंमत अशी झाली साहेब, ही मुलाखत बाहेर पडल्याच्या नंतर त्यांची टोळदार त्याच्या घराला घ्यायला घालून बसली. ती म्हणला तुमचे पैसे दिले तेवढ्याची हलगी वाजवून आलोय. म्हणला आता मत कुणाला टाकायचे मला अधिकार आहे. म्हणला तू सांगायचं नाही. तू जेवढ्या पैशाचं काम दिलं ती वाजवून आलोय म्हणला. मला वाटतंय 400-500 रुपये रोज कमवणारा माणूस जर लोकशाहीच्या प्रती इतका जागरूक असेल, इतका प्रामाणिक असेल, तर मला वाटतं आता सामान्य माणसानं विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे कालच्या सभेत आलेली 500-500 रुपये देऊन कशी आणली होती साहेब? आपल्याकडे गाड्याला पैसे नव्हते, त्यांच्याकडे गाड्याला तर पैसेच होते, पण गाडीत बसणाऱ्या माणसालाही पैसे होते. ही वस्तुस्थिती आहे. का माणसं असं करत असतील मला माहित नाही. कारण खोटं समाधान करून काय होणार आहे? 4 तारखेला ती उघड का 4 तारखेपासून समाधान आहे? त्यामुळं कालच्या सभेचं हा एक भाग झाला. अजून लय व्हिडिओ आता बघितले असते तुम्ही सोशल मीडियावर सगळीकडे चालला.
त्याच्यामुळं काम कोण करतंय, कामाचं नाटक कोण करतंय याच्या बाबतीत काही सखोल सांगायची आवश्यकता. आज मला आपल्या सगळ्याला विनंती करायची की तुमच्या आशीर्वादानं मागचे 5 वर्ष मी तुमचा खासदार म्हणून या भागात काम केलं. साहेब, पहिल्यांदा कोरोना आला. कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा ओमराजेनं जे शब्द तुम्हाला दिला होता की ओमराजे फक्त निवडणुकीपुरता तुम्हाला उमेदवार म्हणून दिसणार नाही, तर खासदार म्हणून निवडून आल्याच्या नंतर तुमच्या प्रत्येक अडचणी सोडवणारा लोकप्रतिनिधी, तुमच्या प्रत्येक अडचणीला पडणारा खासदार, या पद्धतीचं काम ओमराजेचं असेल, हा शब्द मी तुम्हाला त्या निवडणुकीच्या प्रचारात दिला होता आणि तो शब्द मी अतिशय प्रामाणिकपणे तंतोतंत पाळलाय. करोना झाला, मी आलो होतो. अतिवृष्टी झाली, मी आलो होतो. आपल्या सोयाबीनचं नुकसान झालं, मी आलो होतो. मला वाटतंय प्रत्येक संकटाच्या संघर्षाच्या काळामध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून मी प्रत्येक वेळेस तुमच्या गावात आलेलो आहे. आज मगाशी सर सांगत होते की खासदाराचा मतदारसंघ मोठा आहे, त्यांचं काही चूक नाही, बरोबर आहे. जवळपास 6 विधानसभा म्हणजे 6 आमदाराचा जो मतदारसंघ आहे तो एका खासदाराचा मतदारसंघ असतो आणि 6 आमदार जेवढे फिरतात तेवढं एका खासदारानं जर फिरलं तर खासदार दाखवा 500 मिळवा ही जाहिरात येत नाही. मला वाटतंय तेवढं काम मी प्रामाणिकपणे मागची 5 वर्ष तुमचं केलंय. आता माझ्या संपर्काहून मी दुख नाही, म्हणजे फोन उचलल्यानं काय होतंय, इतकं म्हणजे खालच्या पातळीवर जाऊन भाषण चालू आहे. मला काय म्हणायचंय की जेवढ्या मी सगळ्या लोकांची भाषणं व्हायले ते प्रत्येक जण म्हणतंय फोन उचलल्यावर काय होत नाही, काय होत नाही. अरे काय होत नाही तर मग भाषण घ्यायलाच कशाला? फोन उचलल्यावर काहीच होत नाही ना, चिल्लर गोष्ट आहे ना, तर मग भाषणात एवढं त्याला काउंटर का करायला लागलं? मला वाटतंय त्याच माझ्या कृतीलाही घाबरले. काय होतंय फोन उचलल्यावर? मला त्यांना प्रामाणिकपणे सांगायचंय, एखादा माणूस जेव्हा दवाखान्यात ऍडमिट असतंय आणि जेव्हा त्याचं बिल 30,000 रुपये होते आणि खिशात तर 20,000 रुपये असते, 10,000 रुपये कमी असतात ना, तेव्हा ती माणूस मला फोन करते. काय म्हणते, दादा 20,000 रुपये बिल तर 30,000 रुपये झाले, तुम्ही काय बी करा, डॉक्टरला माझं बिल कमी करायला. त्या गरीब माणसाचं 10,000 रुपये बिल माझ्या फोनने कमी होत असेल साहेब, पण ती गरीब माणूस मला कधीही विसरू शकत नाही. ती कायम त्या 10,000 रुपयाचं मोल सांगितलं. एखाद्या माझी बहिणी त्या ठिकाणी डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेली असती, त्या माझ्या बहिणीला 2 बाटल्या रक्ताची आवश्यकता असते. त्यावेळेस त्या बहिणीला या ओमराजेची आठवण होती. साहेब, तिला 2च बाटल्या रक्त आपण त्या ठिकाणी वेळेवर उपलब्ध करून दिला असतंय, पण तिचे वडील, तिचा नवरा, तिच्या कुटुंबातली माणसं कधीही आपल्याला विसरू शकत नाही. अनेक उदाहरणं मला सांगता येतील. काही लोक हिनवायला लागले, म्हणले ज्या कंटा मिरीचं काय खासदाराचं काम आहे का? आणि त्या ड्रायव्हरचं मत मागताना लागतंय का खासदाराला? होय, लागतंय का नाही? मत मागताना उताना पालचं पडले त्याच्या पायावर, मत दे म्हणून. मग त्याचं काम पडल्यावर का करायचं नाही? बरं, काय चूक आहे बाबा? समजा आपण त्या गाडीत आहे असं करायचो, आपली गाडी पंक्चर झाली आडरानाला, आपल्या गाडीत जॅक नसेल, आपण काय करता? आपल्या जवळच्या हक्काच्या माणसाला काय मागतो? आपल्या हक्काच्या. मला वाटतंय त्या ड्रायव्हरला जर माझ्या हक्काचा माणूस तिचा खासदार वाटत असेल तर मला वाटतं ही मी मिळवलेला विश्वास आहे जनतेचा की माझा खासदार माझं हे काम करतो. कुणाला चिल्लर वाटत असेल, कुणाला क्षुल्लक वाटत असेल, पण आपण जेव्हा त्या अडचणीत जाऊन स्वतःला ठेवतो ना, त्यावेळेस विचार करायचा असते की आपली स्वतःची गाडी पंक्चर झाली आणि आपल्या गाडीत जॅक नसेल तर आपण सुद्धा कुणाला तरी मदत मागून त्या अडचणीतून बाहेर पडू. जवळच्याच माणसाला मागतो. हा, आणि दुखणं तिथंच आहे. ही खासदार तुम्हाला निसता खासदार न वाटता तुमच्या घरातला जवळचा माणूस वाटायला आहे. इथं दुखणं आहे सगळं. मला वाटतं ह्या दुखण्यामुळे परेशान झाले ती. बरं, माझं काहीच म्हणणं नाही साहेब. समजा ओमराजे 24 तास देत असेल तर तुम्ही 48 तास द्या. मी काय 24 तास देऊ शकतो? माझा कुठला व्यवसाय नाही, आपला कुठलाच व्यवसाय नाही. मी खासदार ही पद प्रतिष्ठा म्हणून घेतलेलं नाही. मी हे पद 18 ते 20 लाख लोकांची जबाबदारी म्हणून स्वीकारलेलं आहे आणि ते भक्कमपणे 5 वर्ष
नाही सांगतो तुझं आणलंय बाळा सांगतो हळूहळू अजून साहेब काय घ्यायचे म्हणून जात आणि म्हणून मला वाटतंय ही सगळी कामं मी करत आलोय. आज या माध्यमातनं संपर्कात मी हाय ही मी सांगत नाही. कोण सांगते? जनता. जनता नाही, विरोधक सुद्धा. तुम्ही भाषण सगळ्याची ऐका की. आणि काय म्हणते हे इतर चिल्लर काम आहे आमचा कार्यकर्ता करते. उमेदवार भेटला नाही. अरे म्हणाव जी लोक म्हणतात ना ही चिल्लर काम आहे आमचा कार्यकर्ता करताय, मला वाटतंय त्या माणसाला फोन उचलल्यावर काय होतं हे जर बघायचं असेल तर येणाऱ्या 7 तारखेचं मतदान होऊ द्या आणि 4 तारखेची मतमोजणी होऊ द्या. ही जनता तुम्हाला दाखवेल की फोन उचलल्यावर काय होतंय. मी त्या ठिकाणी भाषणातून सांगायची आवश्यकता नाही. आता दुसरा विषय साहेब हिने माझ्यावर काय टीका चालू केली. ती नुसतं फोनच उचलते म्हणजे दुसरं काय करीतच नाही. तर मला तुम्हाला ठळक कामं सांगायचे. आता काय नेमकं कुठं आहे? दोन्हीकडे आहे. तर दोन्हीकडे होय म्हणा. तुमचा झालाय फुटबॉल. एकदा इकडे नेते ती पुन्हा तिकडून तिकडे आणली. पण मला वाटतंय सामान्य माणसाला त्याचा त्रास आहे. तुम्हाला सांगतो प्रचंड त्रास आहे. कुणाचं राजकारण व्हायचं असेल ती होईल, कुणाला काय वाटायचं असेल ती होईल. पण मला तुम्हाला सांगतो ही सगळं गाव इकडे घेण्यासाठी काय काय यातना गावातल्या लोकांना सहन करायला लागल्या आणि ती झाल्याच्या नंतर तिकडून इकडे यायचंय. आता मला वाटतंय त्याला परमेश्वरानं सद्बुद्धी द्यावी की बाबा कुठं का असं आपण राहू द्या. महाराष्ट्राचं जाऊ, भारताचं जाऊ, काय भारताच्या बाहेर आम्ही चाललेला नाहू. जिथं आहे तिथं राहू द्या. मला काय फरक पडायला लागले. ते विषयच कट. तर तेवढी मी विनंती आहे. आता मला तुम्हाला माझ्या कामाच्या बाबतीत सांगायचं साहेब. आता उघड लढाई आहे. पद्मसिंह पाटलाचं कुटुंब आणि पवनराजे निंबाळकर साहेबांचं कुटुंब अशी सरळ सरळ लढाई आहे. आता या लढाईमध्ये मला तुम्हाला 2 गोष्टी समजून सांगायच्या. एक, पद्मसिंह पाटील आणि त्यांच्या कुटुंबाला माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांमुळे किमान 40 वर्ष मंत्री म्हणून धाराशिव जिल्ह्याचं नेतृत्व करता आलं. 40 वर्ष धाराशिव जिल्ह्याचं नेतृत्व केल्याच्या नंतर त्यांच्या नेतृत्वाचा फायदा धाराशिव जिल्ह्याला काय झाला तर केंद्र सरकारनं दरिद्री जिल्ह्याची यादी जाहीर केली, मागासलेल्या जिल्ह्याची यादी जाहीर केली आणि त्या जिल्ह्याच्या यादीमध्ये हा धाराशिव जिल्हा देशात दरिद्री जिल्ह्याच्या यादीत नंबर 3 ला. आणि ज्यांनी मंत्री म्हणून काम बघितलं त्यांनी जेव्हा खासदारकीची निवडणूक लढवली तेव्हा तुमची प्रॉपर्टी जाहीर करावी लागते, इस्टेट जाहीर करावी लागते. ती इस्टेट जाहीर केल्याच्या नंतर डॉक्टर पद्मसिंह पाटील श्रीमंत खासदाराच्या यादीत मात्र त्या ठिकाणी देशात टॉपला जाते आणि जिल्हा 3 नंबर. नेमका ह्या मंत्रिपदाचा उपयोग कुणाला झाला हो? त्याला पुढची गोष्ट 45-40 वर्ष शरद पवार साहेबांनी यांना मंत्री केल्याच्या नंतर सुद्धा एका रात्री स्वतःच आणलेलं गबाळ वाचवण्यासाठी आणि दुसरं काय कारण आहे नाही एक ईडी झाली. दुसरं आता काय पवार साहेबांची सत्ता येत नाही. आपल्याला जर मंत्री व्हायचं असेल तर कुठं जावं लागतं? भाजपमध्ये. म्हणून एका रात्री पवार साहेबांबरोबर सोडून भारतीय जनता पार्टीत जाणारी पद्मसिंह पाटील कुटुंब आणि काय कारण सांगते राष्ट्रवादीतून भारतीय जनता पार्टीत का गेला कशासाठी? हा ही लय भारी शब्द आहे. विकास विकास विकास. स्वतःचा घड्याळाकडून भारतीय जनता पार्टीकडे चाललो कशासाठी? विकासासाठी. आणि गंमत अशी आहे साहेब त्याच कमळाबाईला होते 5 वर्ष विकास जमला नाही म्हणून त्या कमळाबाईला सोडचिठ्ठी घेऊन त्यांच्या मालकी परत कुठल्या पार्टीत आल्या? हाणलेल्या घड्याळाकडे. कारण चोरलेली वस्तू आपण भूषणानं घेऊन फिरत. आता तिकडून इकडे का आल्या? हा विकास. साहेब यांचा विकास हा शब्द मकरंद अनाथपुरेचा एक चिन्ह आहे. त्याच्यावर ती देवाच्या पाया पडते म्हणते मला आमदार होऊ दे मी तुला सोन्याची टोपी. देव म्हणते सोन्याची टोपी ओके तथास्तु. मकरंद अनाथपुरे आमदार. देव वाट बघते की आता नेमकं कोणत्या सोनाराकडून सोन्याची टोपी येते. आता ही मकरंद अनाथपुरे डॉक्टर पडला तर हुशार त्यानं काय करतंय सोन्या नावाचं एक पोरगा असते
त्याच्या डोक्यावर टोपी घालता तीच काढतोय देवाच्या डोक्यावर घातली म्हणते सोन्याची टोपी तुला. मला वाटतंय मकरंद नानापुरीची सोन्याची टोपी आणि डॉक्टर पद्मसिंह पाटील कुटुंबाचा विकास याच्यात काही सुद्धा अंतर नाही. आणि त्यांच्यात आमच्यातला फरक काय तर 45-40 वर्ष मंत्री केलेल्या शरद पवाराला एका रात्रीत सोडून दिलं. ज्या उद्धव ठाकरेंनी मला आमदार आणि खासदार केलं त्या उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष फुटत असताना, पक्षाचं नाव जात असताना, पक्षाचं चिन्ह जात असताना, सत्ता जात असताना आणि पलीकडे गेल्याच्या नंतर 50 खोके भेटत असताना त्यांच्याशी प्रामाणिक राहून त्या खोक्यावर लाथ मारून उद्धवजी ठाकरे साहेबांना माझं प्रामाणिकपणे उभा राहायला उभं राहिलं. निवड तुमच्या बांधव हा एक विषय. घराणेशाहीवर बोललं जात आहे. भारतीय जनता पार्टीला तर घराणेशाहीची चीड आहे का नाही? माझ्या जागी चुकून राणा पाटील 2019ला जर खासदार झाले असते तर खालची विधानसभा कोण लढली असती हो? इकडं कुठं सोडता तुमच्याकडे आलंय राव इकडे लांब उघडच आहे अर्चनाताई नाही तर कोण राजे 2019ला खासदार झाला. खालची विधानसभा कोण लढलं? कोण लढलं? साहेब घराणेशाही निश्चित भाषणातून सांगितली नाही तर स्वतःच्या आचरणात त्या ठिकाणी आणली. आणि आज मला अभिमान आहे की तेच कैलास पाटील त्याच 50 कोटीवर लाट मारून आज प्रामाणिकपणे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे उभे. म्हणजे घराणेशाही ज्याला आता सुद्धा गमत बघा साहेब, मी आमदार आहे, तू हनलेल्या घड्याळाकडे होऊन आपण जा, पण खासदारकी कोण लढायची? हा बाकीच्याला ही कसाची अक्कल काय? साहेब कालची सभा होती तिथं चंद्राजिंगरीची पाळी. आमदार असणारी माणसं काय करत होती बघितली मी तिथं. पैसे देऊन आणले. हा एक जण हाक मारतोय औसा बघाच्या गाडीवर कसं हाक मारतोय मोठमोठ्यानं कांद्र्याच्या गाडीवर. त्याला म्हणावं अभिमन्यू पाटील साहेब बिलकुल काळजी करू नका, 4 तारखेला निकाल लागल्यावर सुद्धा अशीच आरडायची पाळी येणार आहे. औसा 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 क्या हुआ. बिलकुल साहेब आता लोक दबावात आहेत. कुणाला धमक्या दिल्या चालल्यात, कुणाला काय सांगितलं जातंय, दडपण टाकलं जातंय, प्रेशर केलं जातंय. पण माणसं ही प्रेमानं जिंकावी लागते. दाब दपट करून माणसं जिंकता येत नाही. माणसं प्रेमाने जिंकावी लागते. आणि मला खात्री आहे साहेब यांनी जेवढा उन्माद करतील, जेवढं दडपण टाकतील, न्यूटनचा नियम आहे तेवढीच रिॲक्शन असते. म्हणजे तुम्हाला जरी लोक काही बोलत नसतील तर त्यांच्या मतातनं निश्चितपणे तुम्हाला जोरदार चपराक लावल्याशिवाय ही सामान्य माणसं गप बसणार नाहीत. हे सुद्धा मी आवर्जून या ठिकाणी सांगतो. आज या सभेच्या माध्यमातून मला आपल्या सगळ्याला सांगायचंय की धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ओमराजेनं धाराशिवलाच मंजूर करून घेतलं. मला 2.5 वर्ष सत्ताधारी पक्षातला खासदार म्हणून काम करता आलं. 1.5 वर्ष कोरोनामध्ये गेलं. 1 वर्षात धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केलं, चालू केलं. 3ऱ्या वर्षाचे प्रवेश झाले. पुढच्या वर्षी त्या मेडिकल कॉलेजमधनं डॉक्टर झालेले मुलं बाहेर पडते आणि 100% शासनाच्या मालकीचं केलं. आता असंच साहेब एक मेडिकल कॉलेज 83ला मंजूर झालं आमचं. कुठं झालो? काय पट्ट्या माहिती रोड मत हितली घ्यायचे साहेब. हिथं गरज होती दवाखान्याची, हिथं गरज होती मेडिकल कॉलेजची का मुंबईच्या लोकांना होती हो? नाही. पण केलं कुठं? त्यांना काय वाटलं जातील सोलापूरला जाते, तिकडे अंबेजोगाईला जाते, लातूरला जाते, तिथं काय गरज आहे? मत फक्त त्यांची घ्यायची. हॉस्पिटल कुठं? आणि ती सुद्धा सरकारच्या मालकीचं नाही, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या मालकीचं केलं, स्वतःच्या खासगी मालकीचं केलं. साहेब या सभेच्या माध्यमातून जाहीर आव्हान आहे, एक तरी शेतकऱ्याचं लेकरू तुम्ही फुकट डॉक्टर केलेलं दाखवा. सांगा, दाखवा मला. फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी. हा फरक आहे त्यांच्यात आणि माझ्यात. आणि त्याच्यात ती मोठी गंमत अशी आहे त्या हॉस्पिटलमध्ये तुमच्या बी लोकांना नेलं असं कुणाला तरी नीट करायला. होय. तेव्हा बरोबर मला साहेब जिथून घेते तिथं
तुला नीट केलं का नाही फुकट फुकट नीट करण्याची अशी आहे. माहितीच्या अधिकारातच मी माहिती मागवली आणि माहितीत असं उघडं पडलं तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. महात्मा फुले जन आरोग्य योजना माहिती आहे का तुम्हाला? दवाखान्याने इलाज करायचा आणि पैसे कोणी द्यायचे? शासन जर तुम्ही फुकट केलं असतं तर शासनाकडे पैसे मागितले असते का? नाही. यांनी शासनाकडे 2012ला 24 पेशंटवर 25 प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या आणि 2,50,750 रुपये शासनाकडनं घेतले. आता पुढे गंमत आहे. 2013ला 16 पेशंटवर 138 प्रकारच्या शस्त्रक्रिया. किती राहिला असेल जागेवर मग 16 माणसाचं जर 138 वेळा फुल फिटिंग केलं असेल आणि त्याच्यासाठी 10,13,500 इतकी रक्कम सरकारकडून घेतली. त्याच्या पुढे तर लय गंमत आहे. 2014ला 9 पेशंटवर 80 शस्त्रक्रिया सगळं बघितलं दादा इंस्टाग्राम आणि त्याच्यासाठी 11,32,500. आणि असं या 72 पाटील कुटुंबानं जे तुम्हाला म्हणते फुकट केलं या पट्ट्याने 18,23,71,248 रुपये शासनाकडनं घेतले. फुकट केलं नाही. आणि इकडं पुष्या म्हणते फुकट केलं का? हे माझं नाही, माहितीच्या अधिकारात मागवलेली माहिती ही ह्या पद्धतीची माणसं आहेत. आज मी केलेलं काम मला तुम्हाला थोडक्यात सांगायचंय. RDSSच्या माध्यमातून आपण जवळपास बार्शी तालुक्याच्या अंतर्गत जवळपास 190 कोटी रुपयाचे 4 नवीन सबस्टेशन 33 केवीचे कपाळवाडी, बार्शी शहर, डोलारी आणि केसरी. ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर बार्शी तालुक्यातले पानगाव, हिंगणीपा, शेंद्री, उपळाई, बोरगाव, पांगरी, दामणगाव, चिकर्डे, सुरडी, गौडगाव ही 10 ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर. आणि ज्या डीपीची क्षमता वाढ त्या ठिकाणी आपण करायचा निर्णय घेतलाय ती सुद्धा साधारणतः 2 ट्रान्सफॉर्मर आहेत. आणि नवीन डीपी जवळपास मागच्या 5 वर्षात 100 नवीन ट्रान्सफॉर्मर आपण बार्शी तालुक्यामध्ये केलं. फक्त नारळ फोडायचं माझ्याकडून राहून त्याचं मी नारळ फोडायचं राहून केलं. आता या योजनेतनं 485 जवळपास ट्रान्सफॉर्मर आपण मंजूर दिले. 234 ट्रान्सफॉर्मरची 63 होते ती 100चा निर्णय घेतलाय आणि ह्याच्यासाठी 190 कोटी रुपये इतका खर्च केला जाणार आहे. आता ही पैसे काय माझी गोरकरवाडीची जमिनी कोण आणलेत का? कुणाचे पैसे आहे ती? शासनाकडे. आज जीएसटी करून दामला मागायची अजून. खतावर जीएसटी आहे, शर्टावर जीएसटी आहे, पॅन्टीवर जीएसटी आहे, सगळ्यावर जीएसटी आहे. माणूस वर गेल्यावर पोचवायच्या सामानावर सुद्धा. मग तुमच्याकडून जमा केलेला पैसा तुमच्यासाठी खर्च केला तर उपकाराची भाषा पाहिजे का कर्तव्याची? म्हणून ओमराजेनं नारळ फोड्या कार्यक्रम केला. मग ह्याचा अर्थ फक्त मी जाकंड स्टिपनीवाला आहे का? मला विचारायचंय त्यांना. एवढंच नाही, आपल्या माहितीसाठी नांदेड पनवेल गाडीला साहेब स्टॉप नव्हता आपल्या बार्शीला. एक राज्यमंत्री येऊन लय भूषण हाणून गेलता. खासदार झोपलाय का? त्याला खासदार झोपलाय का जागायची दाखवलं. नांदेड पनवेल गाडीला मी बार्शीला स्टॉप घेऊन दाखवला. हे सुद्धा मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं. ती बोर्णीची बार्शी रस्ता कसा होता? किती शिवाय देत होता खरं सांगा बरं. लय म्हणते ती बोर्णीचे कुसळण कसा झालाय साहेब? 10 मीटरचा रस्ता आपण गडकरी साहेबांच्या मागे लागून डीपीआर बनवून आपण ती पूर्ण ती 150 केलता. पण ते आवताडे नावाचं एक चांगलं देखणं कॉन्ट्रॅक्टर लागलं म्हणून कुसळण ती 150 राहिलाय आमचा. त्यानं कामच केलं नाही. आता परत त्याचं टेंडर पॅच झालंय. पण मला वाटतंय टिंबुर्णी ते कुसळण तुम्हाला रस्ता कसा झालाय? एकच नंबर. आता ही रस्ता जर केंद्र सरकारकडे असेल तर त्याचं श्रेय कुणी घ्यायचं? खासदारांनी. घ्या, काम करायला आम्ही आहोत. नारळ फोडा. आणि साहेब मी आपल्याला वचन देतो की पुढच्या 5 वर्षामध्ये आपण त्याचा चौपदरीकरणाचा डीपीआर मंजूर करून घेतलाय. पुढच्या 5 वर्षात हा रस्ता तुम्हाला चौपदरी करून तुमचा खासदार त्या ठिकाणी निश्चितपणे दाखवेल. हे सुद्धा मला आवर्जून या
सभेच्या माध्यमातून सांगायचंय. मी श्रीपत पिंपरी मधला 1,80,00,000 रुपयाचा पूल त्या ठिकाणी करून घेतलाय. दोराळा इथं गोरबाकाकाची आज पुण्यतिथी आहे. जवळपास 2,81,00,000 आपलं 4 कोटी रुपये खर्च करून जी पालखी तुमची कशी जात होती पाण्यातून ते आपण त्या ठिकाणी पुलावरून न्यायचं काम पूल बांधून केलेलं आहे. साहेब तुम्ही त्या पुलाचं उद्घाटन सुद्धा केलेलं आहे. खासदार निधी 2,81,00,000 रुपये त्या ठिकाणी बार्शी तालुक्यासाठी दिला. 30 टोकन मधून 2,25,00,000, जलसुविधा मधून 80 लाख, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत 32 कोटी आणि कारसाठी मला वाटतंय घन कचरा व्यवस्थापन 38 लाख, जिमच्या साहित्यासाठी 5 लक्ष आणि नारी ते साठवण तलाव. मला वाटतंय मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचं कुणाला पत्र पाहिजे असेल तर माझं पत्र त्या ठिकाणी तुम्हालाही दाखवायला आहे की त्यांना दाखवा. तेव्हा परत येईल काम काय ती मेहनत करेन, अंडा खाईन. आमचं काय झालंय अजून बरीचशी आता त्याचं पारायण करायची माझी इच्छा नाही, कारण साहेबाचंही भाषण ऐकायचंय. पण मला तुम्हाला एवढं सांगायचंय की जी माणूस सामान्य गोष्टीकडे इतक्या गांभीर्यानं बघत असेल ती माणूस तुमच्या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजना राबवण्याच्या बाबतीत कधीही कमी पडणार नाही. आता मला तुम्हाला शेतकऱ्याला विचारायचंय, भाई और बहनों, तुम्हारा उत्पन्न 2022 तक दुप्पट हुआ क्या? अरे हुआ म्हणा की का नाही हुआ? आता मला सांगा 2014 तुम्ही नांगरण 800 रुपये ते 1000 रुपये एकर होता, आता 1800 2000 मग दुप्पट झालं का नाही? मग नांगरण दुपटीनं करून घेतल्यावर उत्पन्न दुप्पट झाल्याशिवाय करायला काय? 450 रुपये डीएपीचं पोत होतं, आता 1300 1400. मग ती पट्टी नाही घ्यायला लागला. उत्पन्न दुप्पट झाल्याशिवाय घ्यायला होता. किती सांगू मी? बांधवानं उत्पन्न दुप्पट झालं नाही, उत्पादन खर्च दुप्पट झाला, पण 11,000 रुपये क्विंटलला गेलेलं सोयाबीन ह्याच नालायक केंद्र सरकारनं पाम तेलावरचं आयात शुल्क कपात केलं, सोयाबीन आयात केली आणि 4,000 रुपये क्विंटलला खाली आणलं. कितीला? किती रुपयाचा फरक पडला? 7,000चा. 1 क्विंटलला 7,000चा फरक, तरी 500 मोदींच्या नावानं सोडून 7,000 क्विंटलला 6,000. एकरात किती क्विंटल निघतंय? 5 क्विंटल. 5,000 सोडा, 6 पंचे एकरात 30,000चं नुकसान. 5 एकरात 1.5 लाखाचं. 5 त्रिक 15, 1.5 लाखाचा निप्पर कुठं खाल्लाय आपण. आणि पारावर चर्चा काय? 4 महिन्याचं 2,000 आलं का? फोन लाज वाटत नाही का? फोन मध्ये हाणायची सोय असते. 4 महिन्याला 2,000 म्हणल्यावर महिन्याला किती? महिन्याला 500 म्हणल्यावर दिवसाला किती? 17 रुपये. आता दिवसाला 17 मध्ये काय येते? मला एका शेतकऱ्यानं सांगितलं होतं साहेब, त्याच्यात 3 रुपये टाका म्हणले, 3 इमल येतात म्हणले. विमल विमल इमल म्हणते ती साहेब, विमल कुठं? अरे शेतकरी सन्मान. कांद्यावाल्याची काय परिस्थिती आहे बाईवर बहिणो? आणि ही चालू आहे साहेब. सोयाबीनची नीटनेटकी झाली, अजून 3-3 वर्षाचं सोयाबीन करायचं आहे. आणि आपकी बार तुम्ही करायला दिसत नाही, हजारानं जरी काय लावलं सोयाबीन पुन्हा नाव माझं फिरून. कांद्याची तीच परिस्थिती आहे. 60 रुपयाला कांदा गेला की निर्यात बंदी, आणि कांद्यावर निर्यात बंदी घातल्यामुळं बांगलादेशनं आपल्या द्राक्षाला आयात शुल्क लावलं आणि तुमच्या कांद्याबरोबर द्राक्षाची नीटनेटकी झाली. तुम्हाला काय वाटतंय नाही बाहेर बहिणो? महंगाई कम हुया की नाही हुया? म्हणा हुया. 450चं सिलेंडर कितीला गेलंय? 60 रुपयाचं डिझेल 98 रुपये, 70 रुपयाचं पेट्रोल 108 रुपये. आता कसं वाटतंय? कसं वाटतंय? प्रत्येक गोष्टीचं मला एकदम स्पष्टीकरण द्यायची आहे. बांधवांनो, आता तुमची विचार करायची वेळ आहे. आज या सगळ्या बाबींना मला तुमच्या पुढे एवढाच संकेत द्यायचा आहे की पुढे जी माणसं आहेत ती वेगळ्या विचारानं, वेगळ्या विश्वासानं तुमच्या समोर यायचा प्रयत्न करते, दाखवते. साहेब, त्यांना लय काय दाखवू नका, फक्त
बार्शी सारख्या शहरात तुम्ही 4 वर्ष मंत्री होता. बार्शीची आडत बघितली का? आणि धाराशिवची मग कुठली दिखणी? बारशे तिकडून आमचं आणायचं. आणि मला गंमत काय झाली साहेब, ज्यानं 40 वर्ष धाराशिवचा काटा काढलाय त्याचं कौतुक करायला येतं. काय करायचंय नेमकं? धाराशिव सारखं करायचंय का तुम्हाला? बार्शीची आडत साहेब तर म्हणले आली तशी परिस्थिती. बांधवानो फार काही बोलत नाही. साहेबांचंही भाषण आपल्याला ऐकायचं, कारण तुमचं मार्मिक असते साहेब. आता फक्त तुम्हाला माझं एवढंच विनंती आहे की पक्षांतर केलेलं समर्थन कसं करावं. पक्षांतर पटतंय का तुम्हाला? ही नेता आता हाय, उद्या सकाळी तासात कुठं जाईल पत्ता. आमच्याकडे तर चेंगरा चिंगरी झाली साहेब. स्टेजवर नवीन माणूस, नवरा भारतीय जनता पार्टी, बायको हाणलेल्या, आणि ते आल्या भगवंताच्या पायरीवरून त्यांना विचारलं मग आता राष्ट्रवादी वाढवणार का नाही तुम्ही? मी कशाला वाढवू म्हणजे नवरा भाजपमध्ये. ही कमी होतं म्हणून पोरानं भाषण केलं साहेब स्टेजवर, व्यासपीठावर. तुम्हाला काय माहिती आहे म्हणले? हृदयात आमच्या रक्तात राष्ट्रवादी, हृदयात नाही कमळ आहे. त्या लेकराची काय चूक आहे हो? वडील कुठं आहे? आई कुठं आहे? त्याचं बरोबर आहे ना? त्याचं काय चूक आहे? त्याला म्हणलं आता त्याचं भाषण एकदम बरोबर आहे. फक्त मी अजून त्याला पुढे वाढवतो की रक्तात राष्ट्रवादी, हृदयात कमळ आणि किडनीत शिंदेगड टाक म्हणावून लिव्हर मध्ये मनशे टाक म्हणजे काम झालं. तू सुद्धा उद्या नवीन पक्षात जाणार का माहिती म्हणावं. काय काळजी करायचं काम नाही साहेब. राज्यात आपण माहितीचं सरकार बघितलं असेल, कुटुंबात माहिती बघितली का त्याची तुम्ही? एकमेव उदाहरण आहे आपल्या धाराशिवचं. एकाच कुटुंबात नशीब तुमच्या गावाची रहिवासी राणा पाटील नाही, नाहीतर सरपंच राणा पाटील, उपसरपंच नाही अर्चनाताई. एका माणसाला 2 कशी पद्धत आणि सदस्य चलू दे तुमची पंचायत. ही पद्धत आहे. आणि म्हणून फार काही बोलत नाही. एवढीच विनंती करतो की तुमचा खासदार म्हणून 5 वर्ष मी तुमच्यासाठी प्रामाणिकपणे दिले, पूर्ण वेळ दिलाय, प्रामाणिकपणे दिलाय. आणि मराठा आरक्षण माहिती आहे की तुम्हाला सगळं. मी मराठा आरक्षणाचा विषय जरांगे पाटलाचं आंदोलन होण्यापूर्वी लोकसभेत मांडलाय. काय मांडलाय? तामिळनाडू सरकारचं 50ची मर्यादा वाढली होती, तरी तामिळनाडूचं 78% गेलेलं आरक्षण सुद्धा टिकलं होतं. का टिकलं होतं? तर तेव्हाच्या केंद्र सरकारनं त्या आरक्षणाचं ऍफिडेव्हिट त्याला पाठिंबा देणारं दिलं होतं. त्याच पद्धतीनं मराठा आरक्षणाचं ऍफिडेव्हिट आताच्या केंद्र सरकारनं द्यावं. म्हणजे जसं तामिळनाडूचं टिकलंय तसं महाराष्ट्रातलं सुद्धा. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळे ते ऍफिडेव्हिट दिलं गेलं. त्याच्यानंतर 7 वेळेस मराठा आरक्षणाचा विषय मी लोकसभेत मांडलाय. लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा द्यावा ही मागणी सुद्धा एकमेव करणारा तुमचाच खासदार ओमराजे आहे. धनगर आरक्षण असेल, मुस्लिम आरक्षण असेल, हा सुद्धा विषय मी लोकसभेत मांडलेला आहे. आणि म्हणून मला जे काम करणं कर्मप्राप्त आहे ते मी प्रामाणिकपणे निष्ठेनं केलेलं आहे. म्हणून हक्कानं तुमच्याकडं मतं मागतोय की उद्याच्या येणाऱ्या 7 तारखेला आमचा बाण चोरलाय. आमचं चिन्ह काय? काय चिन्ह? तुम्हाला सोपं सांगू का? पाईप फुटल्यावर आपण टॅबा करता बघा गरम करायला. ती टॅबा असा हातात धरला की जसं दिसतंय तशीच मशाल दिसते. एवढं शेतकऱ्याला पक्क लक्षात येते. म्हणून येणाऱ्या 7 तारखेला मशाल या चिन्हापुढचं बटन दाबून तुमचा खासदार म्हणून मला परत काम करण्याची संधी द्यावी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद महाराज. यानंतर सन्माननीय माजी मंत्री दिलीपरावजी सोपल साहेब या ठिकाणी विचार व्यक्त करतील. नाही एवढं कशाला बोल, आम्हाला तापायलाच 10 मिनिटं. थंड करायला तुम्ही आहेच की दत्ता झाल्यावर. आजच्या या प्रचार सभेत
सभेला उपस्थित असलेले रेकॉर्ड प्रमाणे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर ज्यांनी आपले विचार मांडले, धारशीचे माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबुले, माझ्या बरोबर आलेले माझे सहकारी नंदकुमार काशीद सर, ऍडव्होकेट विकास जाधव, प्राध्यापक आलाय का नाही होता देशमुख, आमचे मोरे सर, मोरे साहेब उपळाईचे, सातपुते सर, या सभेचं आयोजन करणारे आमचे गुरुजी खरमल गुरुजी, खाशेराव विधाते, अतुल चालखोर, सारंग, सगळ्याच्या नाव घेत बसत नाही. हा सतीश सारंग मांडे, चेअरमन उमेश डोके, शिंदेच्या शिवसेनेतून आपल्याकडे आलेले दत्ता देसाई, असं मला बोलायला सांगितलं. हे खरं नाही आहे, मी त्यांची चेष्टा करत असतो म्हणून म्हटलं तसं काही नाही, पूर्वीपासूनच बरोबर आहे. उपस्थित आमचे चेलोडीचे भैया, बार्शी तालुका शिवसेना प्रमुख प्रवीण काकडे, बोरगावचे आमचे वकील साहेब श्री भोसले, उपस्थित गावातील वडीलधारी मंडळी, तरुण मित्र आणि सभा ऐकणाऱ्या माय भगिनी, ओमराजेचा कारी उस्मानाबाद मध्ये आल्यामुळे जास्त परिचय झाला असेल तुमचा, आणि ती त्यांची स्वतःची पद्धत आहे. सातत्यानं लोकांमध्ये मिसळणं, त्यांचे प्रश्न समजून घेणं आणि त्या प्रश्नाची सोडवणूक. आणि ते करत असताना पूर्वी फोन वगैरे नसायचे, पण या देशामध्ये फोन, टीव्ही आले राजीव गांधी साहेबांमुळे. काय आणि काही विद्वान म्हणतात की 60 वर्षात काही झालंच नाही. मग 60 वर्ष या काळीला सगळं जंगल होत, माणसं नव्हती, श्वापद फिरत होती, वाघ काही नव्हतं 60 वर्ष. रेल्वे स्टेशन वगैरे फक्त एकाच ठिकाणी, तिथे काहीच नव्हतं. हे सगळे जन्मले, मोठे झाले, हे महादेव मंदिर झालं, ही ग्रामपंचायत झाली 2014 नंतर. असं जर आता बोलत असते त्यामुळे एखाद्याने एखाद्याला वेड्यात किती वेळा काढावं यालाही काही मर्यादा आहे.
काढणाऱ्याला काही वाटत नसेल, पण निघणाऱ्यांनी तरी आपण किती वेळा वेळेत निघायचं याचं भान ठेवलं पाहिजे. किती वेळा फसायचं हे ज्यांनी त्यांनी ठरवलं पाहिजे. आज सकाळी ओमराजे मला कोल्हापूरच्या एका पत्रकाराचा फोन आला. अतिशय हुशार पत्रकार आहे, मी मुद्दाम नाव नाही सांगत. त्यांनी सांगितलं बाबा काय वातावरण आहे बार्शी. म्हणलं आमचा मतदारसंघ धाराशिव मग त्याला जोडलेला आहे. ते म्हणले इकडं आमच्याकडे त्याची माहिती नसल्यामुळे तुम्हाला विचारतो. म्हणलं आमच्या इथं जिकडं विचारेल तिकडं सर्वसामान्य माणसं, तरुण मुलं ओमराजे हेच नाव घेतात. मी त्यांचा पाठीराखा म्हणून बोलत नाही, तर एक सगळ्या ठिकाणी जे काही मत आहे सामान्य माणसाचं ते तुम्हाला सांगतो, कारण तुम्ही माझे मित्र आहे. म्हणलं तुम्ही पण चौकशी करा. त्यांनी अतिशय कौतुकाने तुमच्याबद्दल मला सांगितलं. त्यांनी सांगितलं की सोलापूर जिल्ह्याची डीपीटीसी मी 7-8 वेळा अटेंड केले, कव्हर केले वर्तमानपत्रात बातमी देण्यासाठी. तर आमचे उरलेले जे 2 खासदार होते ते रणजित सिंह निंबाळकर फार कमी वेळा हजर आहे. दुसरे आमचे महाराज स्वामीजी ते मधून अजून हजर राहायचे, पण बऱ्याच वेळा त्यांचं मौन असायचं. कधी आयुष्याचा याचा लोकसभेचा आणि सामान्य माणसाच्या महाराजांचा काय संबंध नसतो ना. त्यामुळे त्याने आपलं काय असलं की आपलं मौन पत्करून मोकळं व्हायचं. माणसं काय म्हणायचे, मौन तर मौन, पाया पडून तेवढंच आशीर्वाद. त्यांचं कामच आहे ते आशीर्वाद देणं. फक्त म्हणजे ओमराजे निंबाळकर जे प्रश्न त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना विचारायचे त्याच्यामुळं या जिल्ह्यातले अनेक प्रश्न सुटले असं त्यांनी मला सांगितलं. मी एखाद्याला सांगणं की ओमराजेमुळे बार्शी तालुक्यात अमकं झालंय तमकं झालंय तर म्हणणार तुम्ही प्रश्न करा. आणि एखाद्या पत्रकाराने सांगणं म्हणजे अतिशय चौकस माणसांकडनं मिळालेली तुम्हाला ही पावती आहे म्हणून मी असं या गावात का सांगितलं, हे गाव सुद्धा चौकसच आहे. माणसं हुशार आहे. इथं येऊन बोलणाऱ्यापेक्षा ऐकणारा जास्त हुशार आहे. कारीतला गाव कारी, माणसं कार आहे. आज इथं आठवण झाली विनायकाबाची. आता असले असते तर तुमचं आदर तिथे केलंच असणार. शरद भाऊ आमचे सध्या तब्येत नसल्यामुळं घरी, तरी येणाऱ्या जाणाऱ्याला भेटतात, बोलतात. आणि कष्टाळू गाव आहे. त्या गावाने स्वतःच्या कष्टावर पूर्वीपासून द्राक्षाच्या बागा स्वकष्टानं उभारणारे अनेक लोक. त्या 2014च्या नाहीत, आधीच्याच आहे तर त्याचा सुद्धा एखाद्या वेळेस उल्लेख व्हायचा. त्या सगळ्या बागा 2014 नंतर काय सांगता येत नाही. आणि तुम्ही प्रामाणिकपणे कार्य असो, बार्शी तालुका असो, याच्यासाठी प्रयत्न केलेले आहे. आतापर्यंत ह्या 3 वर्षात रस्ता असेल,
काय असं मला शिक्का मारून चालत नाही. 6 वेळा 6 चिन्ह झाले. लोकांचं चिन्ह चांगले असल्यामुळे मला ती विधानसभा बघायला मिळाली. हेही सांग महाराज, तुम्ही त्याच्यावर सांगत जाऊ नका. पण अनेक कामं ह्या 3 वर्षात जी पूर्ण झालेली किंवा सुरू आता संपत आलेली आहे, सगळी कामं उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमुळे झाले. त्याचं श्रेय जर कोणी घेत असेल तर ते चुकीचं आहे. ते तुम्हालाच माहिती. पवार साहेबांची कर्जमाफीला ऑनलाईन करा, नवरा बायको दोघं जावा, तिथं सह्या करा, फोटो काढून घ्या, असं काही नव्हतं. त्यांच्या वेळेसच सुरू झालं. द्यायचं तर एकदम द्या ना बाबा. याची कशी गोष्ट आहे यांची. गावात एक मोठा तालेवर माणूस होता. त्याला पूर्वीसारखं घरी ठेवलं. त्याला त्याने एक जरा चांगला माणूस काटला. कामाला राहतो का राहतो, सालानं राहतो. होय, साल ठरलं. पण त्याने अजून उत्साहानं काम करावं म्हणून त्यांनी सांगितलं, तुझं काम केलं तर तुला पणकोलचा फेटा, सिल्कचा सदरा, चांगल्यापैकी सिल्कचं धोतर, सोन्याचं कलर, पाण्यात कोल्हापूर चप्पल. थोडं आता असलं आश्वासन मिळाल्यावर ते 8 तासाच्या ऐवजी 12 तास काम करायला लागले. महिना झाला, 2 महिने झाले. मालक काय झालं म्हणले, आपल्या साजरा काय पुराणात काम करतो. दादा दाखताना एवढा पालकोलचा फेटा. तुम्हाला आता तरुण पोरांना पालकोल माहित नाही. म्हणजे सिल्कचा फेटा असायचा. फेट्यावरच काही झाली, माणसं सगळी पिढी गेली. पाडल्यावर खराब होईल एवढा मागा मोलाचा फिरावली बाजूला. सिल्कचा साजरा कळत. परत 2-3 महिने झाले. म्हणलं तिकडं हरवलं म्हणजे काय घ्या, तो असं काम करणार मग हरवलं म्हणजे काय. परत 6 महिने गेले. माझं ती शिल्पचा सदराच होत. काम करताना त्याला चिखल लागला, फाटलं गेलं, काय करायचं सगळं. तर म्हणताना म्हणतो मालक मला काही नको म्हणला. माझं हाईच होत राहू द्या. अशी पळे आपल्यावर आलेली आहे. तुम्ही जे भाव सांगितले शेतमालाचे वगैरे, लोक काही जण तर नवऱ्याला ढकलून बायकोने जाऊन मत गेलंय. 14-19 पोरांनी सुद्धा आईबापाचं न ऐकता ढकलू मतदान केलं. पण आता सगळ्यांना लक्षात आलं की आपण फसलेलो. त्याच्यामुळं माझं आपल्याला मत आहे की मी सांगतो म्हणून काही करू नका. आपण प्रचारात खूप आवाज ऐकतो, पूर्वीताई माई आमका, आमच्यात मारा शिक्का, आमक्याचं दाबा बटन, खावणारा मटण. पण ते परवा टीव्ही ना आपल्या ह्याच्यावर एक मस्त पोस्ट आहे. ते खावा मटण पण नीट दाबा बटन. नाहीतर ती काय म्हणलं, काहीतरी 5 वर्ष रस्ता आणि बोंबलत बसा. खा रस्ता मग बोंबलत बसा 5 वर्ष. त्यापेक्षा
तुम्हाला आपला आवाज काय सांगतोय मनात जरा खोलवर विचार करा, आलेल्या अनुभवाचा विचार करा, खऱ्या खोट्याचा विचार करा आणि आपल्या मनातनं जे आपला आवाज आहे तो आवाज घेऊन मतदान करा. आणि मला खात्री आहे की तुमचा तो आवाज ओम राजे असाच असणार आहे. आणि तुमच्या चिन्हावर मशालीवर बटन ते दाबा आणि दाबताना आत गेल्यावर विशेषतः तरुण मंडळी असतील सगळ्यांना सांगतो की त्याच्याबरोबर ते व्हीव्हीपॅट आहे, त्याच्यात नीट बघा. लगेच दाबलं की निघाला असं काही त्या दिवशी कितीही अर्जंट काम असलं तरी पळापळ करू नका. बटन दाबल्यावर ते व्हीव्हीपॅट शेजारी जी मशीन आहे त्यात क्लिक होत ना ते, आणि चिठ्ठी पडेपर्यंत थांबायला पाहिजे. हा ते चिन्ह कळतं आपल्याला. तर त्याच्यासाठी कारण सुप्रीम कोर्टाने सुद्धा याच्यावर सांगितलं आपण राखणीला बसू, आपण आपल्या रानात करतो हे पीक आपलं आपण एवढं कष्ट करून तुम्ही आणणार, पण ते असं वाऱ्यावर जाण्यापेक्षा हा असं म्हणा. पण नुसतं म्हणून उपयोग नाही. आपण काय ज्योतिष आहोत का? होणार आहे ही खात्री तुमची जी आहे ती महत्वाची आहे. पण त्याच्यासाठी घरोघर जाऊन आपल्या माय बहिणी त्यांना सांगावं लागतं. एखादा 14 नंतरच स्वातंत्र्य मिळून म्हणणारा जो असतो त्यालाही जाऊन सांगायचं असते 47ला मिळालंय स्वातंत्र्य. पंतप्रधान पहिले पंडित जवाहरलाल नेहरू होते की कंगना रनौत म्हणजे सुभाषचंद्र बोस होते. अशी एडी एडी माणसं पुष्कळ फिरायला लागलेली आहे. त्यांचं प्रबोधन सुद्धा तुम्हाला करावं लागेल. नुसतं मला खुश करून उपयोग नाही. हा बादशाची एक गोष्ट होती. एक गायक आला दरबारात आणि मस्त सुंदर गाणं म्हणलं. ते म्हणलं बादशाह म्हणलं अजून एक म्हण, त्याला अशरफिया देतो, इथे सोना देतो. इथे ते आपलं 7-8 जात होत. हे देतो वो देतो. बायकोला घरी जाऊन सांगितलं बादशाह खूप झाला असं असं सगळं सांगितलं आणि आता जातो ना आणतो. गेला बादशाह. वो आपने कहा था इतने अशरफिया देते हैं, ये सोना चांदी दाग दागिने, वो क्या हुआ? काय का सोना? तूने मेरे कान को खुश किया, मैंने तेरे कान को खुश किया. असं नुसतं खुश होऊन तुम्ही 90,000 म्हणलं की म्हणजे आपलं तिकडे जाऊन 10 वाजून लाख झालं. कष्ट केलं. कुठली गोष्ट कष्टाशिवाय मिळत नाही. कॉन्फिडन्स चांगला, कॉन्फिडन्स चांगला. आणि मला कसं विचारता अहो आपल्यापेक्षा हुशार माणसं आहे. मी मगाशीच सांगितलं तुम्ही सारखे प्रश्न विचारू नका हो. असं तुम्हाला दिल्लीला पाठवावं. खूप काम केले, मी सुद्धा केले, ओमराजेने केलेले आहे. ओमराजे खूप भांडून या गावातल्या सगळ्या सहकार्यांच्या मदतीनं हे सबस्टेशन उभारल्यापासून लाईट जाते का हे सुद्धा मी आहे. ओमराजे अनेक आम्ही काम तुमच्या मागणीवरनं, तुमच्या चिकाटीमुळं, तुमच्या पाठपुराव्यामुळं ही अशी उभा राहिलेली आहे. तशीच पुढची कामं ओमराजे अजून पुढच्या 5 वर्ष केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराज. आज
आजच्या या कार्यक्रमासाठी माननीय